आता इमिडिएट रिलीफ तुम्ही म्हणाल की आपली ट्रीटमेंट, तुम्ही जे ट्रीटमेंट देता इज वे डिफरंट दॅन दी अदर ट्रीटमेंट इट इज प्रिस्क्राइब इन होमिओपॅथी. बेगीन जावपाक जाय, फास्ट रिलीफ मेळपाक जाय. कॅन होमिओपॅथी गिव्ह मी दॅट रिलीफ? होमिओपॅथीमध्ये अशी काही औषधं आहेत जी ॲक्यूट डिसिजेसमध्ये म्हणजे तात्पुरता आराम देण्यासाठी सुद्धा वापरली जातात. आणि काही वेळेला असं असतं की पेशंट इतका पेनमध्ये असतो त्यावेळेला आम्हाला मल्टीपॅथीजची गरज भासते. मल्टीपॅथी म्हणजे? म्हणजे त्यावेळेला आपण ॲलोपॅथिक पेन किलर्स घेतो, होमिओपॅथिक क्युअरची औषधं घेतो आणि त्याशिवाय आयुर्वेदाचं जे लाईफ सायन्स आहे त्याची सुद्धा मदत घेतो. त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये गुगुळ वगैरे जे काही पदार्थ आहेत ते सुद्धा फार उपयोगी आहेत. तर त्यावेळेला आपण ही तिन्ही पॅथीची मदत एकत्र घेऊ शकतो. पूर्वी असं होतं की एक पॅथी दुसऱ्या पॅथीमध्ये आपण मिक्स करत नव्हतो. परंतु आता पेशंट असे येतात की ज्यांची शुगरची औषधं असतील किंवा बीपीची औषधं असतील, अशी औषधं बंदच करता येत नाहीत. कारण ती लाईफ सेव्हिंग असतात. तर त्यावेळेला आम्ही त्याबरोबरच होमिओपॅथी घ्या असा सल्ला देतो, जे पूर्वी अलाउड नव्हतं. तर ते आम्ही आता आमच्या रिसर्चमध्ये जी अशी औषधं आणलेली आहेत की जी बाकीच्या गोष्टींच्या बरोबर सुद्धा आपण ती घेऊ शकतो.